TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मोठ्या विजयानंतर आता खासदार सुप्रिया सुळे आज पुणे आणि बारामती दौऱ्यावर आहेत। पुन्हा एकदा खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत केलं जाणार आहे। स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। सुप्रिया सुळे आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील घेणार आहेत। पुण्यामध्ये अशा प्रकारे सुप्रिया सुळे यांच्या स्वागताची जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळते आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, जोरदार तयारी झालेली आहे, गुलाल उधळला जातोय, जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टीची तयारी देखील करण्यात आलेली आहे। निश्चितच सागर, आपण पाहू शकतो पुण्यातल्या या निसर्ग मंगल कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मोठा जल्लोष सुरू झालेला आहे। कारण थोड्याच वेळात सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल होतील आणि या ठिकाणी त्यांचं जंगी असं स्वागत केलं जाणार आहे। ती स्वागताची तयारी आपण पाहू शकतो। भला मोठा हार या ठिकाणी आणला गेलेला आहे, जो जेसीबीच्या सहाय्याने सुप्रिया सुळे यांना घातला जाणार आहे। त्यापूर्वी ढोल ताशा पथक या ठिकाणी आणलं गेलेलं आहे आणि मोठा जंगी स्वागताची तयारी या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांकडून, त्यासोबतच शरद पवार गटाचे जे काही इथले कार्यकर्ते आहेत त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि हा जो जल्लोष आहे, थोड्याच वेळात सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांचा मोठा सत्कार या ठिकाणी पार पडणार आहे। आणि जो ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांचा एक मोठा विजय खरं तर मिळालेला आहे, त्याचं सेलिब्रेशन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि निकालानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे या पुण्यात दाखल होणार आहेत आणि त्यानंतर त्या दौंड आणि इंदापूरकडे रवाना होणार आहेत। मात्र त्यापूर्वी हा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह आहे। पहिला पदाधिकारी आपण पाहू शकतो,